गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात, नवी आशा, नवी स्वप्नांसोबत. आज आहे आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमानाचा दिवस, ते म्हणजेच गुढीपाडवा. सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सण म्हणलं की लगबग, घाई गडबड तर आली. सकाळी लवकर उठून सर्व कामे आवरून, साफसफाई करून, देवपूजा करून मस्त असा गुढीला आणि देवाला हारवून घेतला. नंतर खुशीच्या बापांनी ही गुढीसाठी आणलेली काठी आहे ती स्वच्छ क्लीन केली आणि त्याला असं पुसून घेतलं. आपले पूर्वज म्हणायचे, आपल्या घराच्या उंचीपेक्षा जास्त मोठी गुढी उभारली गेली पाहिजे. परंतु गावाला ते शक्य आहे, पण शहरात तसं चालत नाही. काही मर्यादा असतात. त्यामुळे आम्ही सुद्धा छोटी अशी गुढी उभारलेली आहे. गुढीच्या काठीला छान असं खुशीच्या बाप्पांनी हळदी कुंकवाचे टिपके लावून घेतलेले आहेत. नंतर मी एक पाट मांडलेला आहे, त्याच्यावरती स्वच्छ कापड अंथरून त्याच्यावरती तांदळाने स्वस्तिक बनवलेलं आहे. आणि खुशीसुद्धा मला खूप हेल्प करत होती. तिलासुद्धा हे काही नवीनच वाटत होतं, कारण की जेव्हापासून तिला कळतंय तेव्हापासून तिला वेगवेगळं एक्साइटमेंट असते. कोणताही सण करताना तिला एक वेगळाच आनंद, ऊर्जा तिच्यामध्ये असते. पाटावरती स्वस्तिक काढल्यानंतर नवीन साडीची घडी मोडून त्याला अशा निर्या करून घेतल्या आणि खुशीच्या बाप्पाला देऊन टाकल्या, जेणेकरून त्यांना गुढी बांधायला मदत होईल. आपण लेडीज जशा साडी नेसताना निर्या करतो त्याच पद्धतीने निर्या करून या गुढीला एका दोरीच्या मदतीने बांधून घ्यायचं असतं. गुढीपाडवा हा विजयाचा सण आहे. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. साडी बांधून झाल्यानंतर गुढीला ह्या अशा प्रकारे कडुलिंबाचा ढाळा आणि साखरेची गाठी बांधली जाते. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि आपण ते आनंदाने स्वीकारले पाहिजेत. तसेच कडुलिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो शरीर शुद्ध करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतो. गुढीला साखरेच्या गाठी बांधतात कारण त्या गोडीचं प्रतीक आहे. याचा अर्थ येणारं वर्ष गोड जावं, आनंदाने भरलेलं जावं. ह्या सर्व वस्तू गुढीला बांधून झाल्यानंतर खुशीच्या बाप्पांनी तांब्याला असं स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिक काढणं हे आपल्या शास्त्रामध्ये खूपच शुभ मानलं गेलेलं आहे. कोणतंही कार्य असो ते स्वस्तिक काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. स्वस्तिक म्हणजे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक आहे. हे चिन्ह घरात चांगली ऊर्जा आणतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं असं मानलं जातं. तांब स्वतःही शुद्ध आणि पवित्र धातू मानला जातो, म्हणून तांब्यावरती स्वस्तिक काढून गुढी अधिक शुभ मानली जाते. आपली खुशीताई मस्त एन्जॉय करत होती. ती मस्त बघत होती की पापा नक्की काय काय करतायत, पापा काय काय ड्रॉइंग करतायत. तिला असं वाटत होतं की पापा काहीतरी ड्रॉइंगच करतायत. आता आपली गुढी उभारण्यासाठी तयार झालेली आहे. खुशी हीच गुढी बघायला सकाळी सकाळी लवकर उठली होती आणि बघा ती कशी टक लावून बघतीये की गुढी नक्की काय असते. तिला माहीतच नव्हती की गुढी नक्की काय असते. यंदा तिला समजतंय, त्याच्यामुळे तिला थोडा थोडा अंदाज येतोय. मुलांसमोर आपण आपले पारंपरिक सण साजरे केले की त्यांना सुद्धा त्याची माहिती मिळते, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये रस निर्माण होतो. गुढी उभारून झाल्यानंतर आम्ही दोघींनी गुढीची पूजा करायला सुरुवात केली. सर्वप्रथम पूजेचं ताट जे असतं ते तयार करून घेतलं. दीप ज्योती प्रज्वलित करून घेतली. हळदी कुंकू वाहून त्याचं आवाहन केलं. अगरबत्ती लावताना मात्र खुशीची इथे मस्ती चालू झाली. मी जेव्हा जेव्हा अगरबत्ती लावायला जायची तेव्हा तेव्हा ती त्याला फुंकर मारायची. एवढं तर चालणारच. आता हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती पूजनेच होते. त्यामुळे मी इथे एक सुपारी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून तिच्यावरती अभिषेक करून हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. फूल हे त्याला समर्पित करून घेतलेलं आहे. नंतर गुढीला असं थोडंसं पाणी लावून नंतर हळदी कुंकू वाहिलेलं आहे, थोड्या अक्षता वाहिलेल्या आहेत, फूल समर्पित करून घेतलेलं आहे. इथे मी गुढीला दाखवायला शिऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवू शकता. नैवेद्य देवाला दाखवताना कधीही नैवेद्यम समर्पयानी हा मंत्राचा जप करावा. संपूर्ण पूजा विधी पार पडल्यानंतर गुढीला असं ओवाळून घेतलं. खुशीचं चालू झालं, मलाही हळदी कुंकू व्हायचं आहे. सो तिनेही गुढीला हळदी कुंकू लावून दिलं. गुढीला आणि गणपतीला तिनेही फूल वाहिलं. संपूर्ण गुढीपाडव्याच्या विधीमध्ये खुशी स्वतः तिथे हजर होती. तिने ते अनुभवलं, प्रत्यक्षात तिने ते अनुभवलं.
सांगण्याचा उद्देश हाच आहे की लहान मुलांना सुद्धा आपल्या या परंपरा, सण, संस्कृती माहीत झाल्या पाहिजेत. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न खुशीसाठी होता. यातूनच आपल्या मुलांना आपल्या संस्कृती, सण यांच्यामध्ये गोडी निर्माण होते. नंतर खुशीने तिच्या पापासोबत सुद्धा गुढीची पूजा करून घेतली. चला तर मग या गुढीपाडव्याला नव्या सुरुवातीचे स्वागत करूया आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.